सर्वच सोबत सर्व सुखद, दिले तर वाढते, घेतले ते संपते, दुसऱ्यांसाठी जगताना प्रारब्ध ते सरते. दान ही आपली संस्कृती या संस्कारानेच प्रेरित होऊन श्री गणेशाचे नाव आणि सर्व काही देणारा हा अर्थ घेऊन आम्ही सर्वत फाउंडेशनची स्थापना केली. शिक्षण, साहित्य, कला, उद्यम, समाजातील दुर्बल घटक, राज्यभाषा, भारतीय भाषा, महिला सक्षमीकरण, बालसंगोपन अशी अनेक उद्दिष्टे घेऊन 29 ऑगस्ट 2022 पासून सर्वत फाउंडेशन ही संस्था कार्य करू लागली. आदिवासी गरीब विद्यार्थ्यांना मदत, मार्गदर्शन करू लागली. भाषेसाठी कार्य, स्त्रियांना लघु उद्योगाचे प्रशिक्षण, युवकांना करिअर मार्गदर्शन असे सर्वंकष कार्य सुरू झाले. म्हणता म्हणता 3 वर्षात सर्वत फाउंडेशनने पालघर, बोईसर, पुणे, सातारा या भागात आपले काम सुरू केले. ज्या मुलांना कोणीच नाही त्यांना सर्वात चांगल्या अनाथाश्रमात दाखल करून त्यांची काळजी घेते. अलीकडेच आम्ही मराठा लाईफ फाउंडेशन मध्ये 3 मुलांचे पुनर्वसन केले. बोईसर, पालघर, सातारा या ठिकाणी सर्वज्ञ सूत्रसंचालन आवाजाच्या कार्यशाळा घेतल्या. सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे घेतली. तज्ज्ञ डॉक्टरांचे गावागावांतून मेडिकल कॅम्प घेतले. महिलांसाठी लघु उद्योग कार्यशाळा, आदिवासी महिलांना मधुमक्षिका पालन कार्यशाळा, गरीब पण होतकरू विद्यार्थ्यांना मदत, तरुणांना कौशल्य प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, गरीब विद्यार्थ्यांना व जिल्हा परिषद शालेय विद्यार्थ्यांना 11 प्रकारच्या शैक्षणिक वस्तूंचे वाटप सर्वत करत असते. पावसाळ्यात भिजत शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप सर्वज्ञ केले. आपली मराठी भाषा टिकावी म्हणून सर्वज्ञ नवोदित कवी, लेखक व प्रस्थापित विपुल लेखन करणारे साहित्यिक यांच्यासाठी विविध पुरस्कार समारंभ, त्याचप्रमाणे अनेक वाचनालयांना मोठ्या संख्येने पुस्तक साठा भेट, सर्वत कवी कट्टा, कवी संमेलने महाराष्ट्राच्या विविध भागातून आयोजित केली. ध्येयासाठी प्रेरित होऊन वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या मंडळींना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतात. डहाणूसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यातील सारणी गावात टारपा व इतर आदिवासी नृत्य स्पर्धांचे आयोजन करून आदिवासी दिन साजरा केला जातो. सर्वत फाउंडेशनने सप्टेंबर 2025 मध्ये राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन केले. उपेक्षित असणाऱ्या फोटोग्राफर्ससाठी एका खास कार्यक्रमाचे आयोजन करून सर्वज्ञ छायाचित्रकारांचा गौरव केला. ज्या विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करता येत नाही त्यासाठी अभ्यासिका, वृद्धांसाठी डे केअर सेंटर अशा अनेक संकल्पना राबवून सर्वच सोबत सर्व सुखद हे ब्रीदवाक्य खरे करून दाखवण्यात सर्वत फाउंडेशन यशस्वी ठरले आहे. यासाठी संचालक मंडळ अनेक संस्थांना भेटी देतं, अनेक मातब्बर मंडळींचा सल्ला घेऊन कार्य करीत आहे. समाजातून सर्वदला प्रचंड सकारात्मक पाठिंबा मिळत आहे. दूरदर्शनवर सर्वत फाउंडेशनशी सुसंवाद झाला आहे. संचालकांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते मिळालेल्या पुरस्काराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गेल्या 3 वर्षात केलेली ही सुखद घोडदौड पुढेही सुरूच राहील.